स्त्रीची अपेक्षा केवळ आणि केवळ एकच असते की ज्याच्याशी विवाह करून एका परक्या घरी मी निघाली आहे ना, त्या पतीने मला जीवनभर प्रेम द्यावं, माझ्याशी प्रेमाने वागावं। एक स्त्री जेव्हा विवाह करून एखाद्या परक्या घरी जाते ना, तिची फार अपेक्षा नसते त्या ठिकाणी। तिला फक्त त्या घरामध्ये प्रेम मिळावं, त्या घरामध्ये सन्मान मिळावा, एवढी लहानशी अपेक्षा असते तिची। हा, घरात इतर लोक कदाचित कमी जास्त विचाराचे असतील तर ती सहन करू शकते। कदाचित सासू सासऱ्यांचे विचार नाही जुळले तर मग वेगळं सुद्धा राहू शकते, बरोबर की नाही? पण जिथे नवऱ्याचे विचार जुळत नसेल, जिथे पतीचे विचार जुळत नसेल, मग अशा ठिकाणी मात्र काय होतं? दुःख निर्माण होतं जीवनामध्ये। म्हणून पतीने कधीच आपल्या पत्नीचा अपमान चार लोकांसमोर करू नये। पतीने कधीच आपल्या पत्नीचा अपमान आपल्या मायबापासमोर करू नये। कारण ज्या घरामध्ये स्त्रीचा सन्मान होतो ना, यत्र नारीस्तु पूजयन्ते रमन्ते तत्र देवता, ज्या घरात स्त्रीचा सन्मान होतो तिथे साक्षात भगवान परमात्मा लक्ष्मी मातेसह निवास करत असतो। कारण ज्या वेळेला एखाद्या मुलीचं लग्न होतं, ज्या वेळेला तुमच्या घराचं माप ओलांडून ती घरी येते, तुम्ही काय म्हणता? घरी कोण आलं? हा, लक्ष्मी आली। मग त्या लक्ष्मीला जर मारहाण करत असेल, त्या लक्ष्मीचा जर अपमान करत असेल, त्या लक्ष्मीला जर काही वाईट साईड बोलत असेल, तर साक्षात वैकुंठ निवासिनी जी लक्ष्मी आहे ती आमच्या घरी वास्तव्य करील का? अजिबात करणार नाही। म्हणून जिथे स्त्रीचा सन्मान होतो ना, तिथेच लक्ष्मी नारायण वास्तव्य करतात। अनेक अत्याचार अपमान सहन केले चंचुलेने, परंतु ज्या वेळेला पतीच दुराचाराने वागायला लागला, पतीच वाईट वागायला लागला, एक विशिष्ट अशी मर्यादा आहे, त्या मर्यादेपर्यंत तिने ते संकट सहन केलं, ते दुःख सहन केलं। परंतु कुठल्याही गोष्टीची एक मर्यादा असते महाराज। ती मर्यादा ज्या वेळेला ओलांडली जाते ना, तेव्हा ती दुःख स्त्री सुद्धा सहन करू शकत नाही। वास्तविक सहन शक्तीचा जिवंत पुतळा जर कोणी असेल तर ती आमची स्त्री आहे। ती सहन करते। कधी कधी काय होतं, लग्न झाल्याच्या नंतर एखाद्या घरी एखादी सुनबाई 6 ते 7 महिने अगदी गप्प बसून असते, ती काहीच बोलत नाही। आणि ज्या वेळेला एखादं वर्ष होऊन जातं, मग मात्र तिला वाचा फुटते। मग तुम्ही म्हणता लग्न केल्यावर 5-6 महिने चांगली वागली ना, आता बघा कशी बोलते। त्याला कारणीभूत ती नाही, त्याला कारणीभूत तुम्ही आहात। 1 वर्षभर ती गप्प बसली ना, त्याचा अर्थ 1 वर्ष तिने सहन केलं। परंतु ज्या वेळेला तिची सहन शक्ती संपली, मग मात्र तिला काय फुटली? वाचा फुटली। म्हणून एका मर्यादेपर्यंत ती सहन करते। आणि जर 1 वर्षभर तिने सहन केलं असेल तर त्या ठिकाणी कुठेतरी आपली चूक आहे की आपण तिला वाचा फोडायला काय पाडलं? भाग पाडलं। म्हणून स्त्रियांनी सुद्धा घरामध्ये राहत असताना जावा जावा असतील, तसा जाऊ या शब्दाचा अर्थ काय माहितीये? काही दिवस एकत्र राहू पण नंतर दूर जाऊ। तिचं नाव काय आहे? जाऊ। काही दिवस राहू एकत्र पण नंतर दूर जाऊ म्हणजे जाऊ। तरी सुद्धा एका घरात राहत असताना प्रेमाने राहिलं पाहिजे। काही लोक लग्न ज्या वेळेला जुळवतात ना, नवरदेवाची आणि नवरीची लग्न पत्रिका बघतात, यांचे 36 गुण जुळतात की नाही। पण मला असं वाटतं त्यांचे कधीतरी जुळून जातीलच, पण सासूचे आणि सुनेचे पाहिले पाहिजे, यांचे 36 गुण जुळतात की नाही, कारण यांचं कधीच घरात पटत नाही। नवे नवे हा नियम आहे, एका छताच्या खाली 2 स्त्रिया कधीच सुखाने राहू शकत नाही। मग त्या मायलेकी असू द्या, सासू सुना असू द्या, जावा जावा असू द्या, नाहीतर आणखी कोणी असू द्या, 2 पुरुष सोबत राहिले ऍडजस्टमेंट करू शकतात, पण 2 लेडीज एकमेकी सोबत ऍडजस्ट करू शकत नाही। आणि म्हणून पती अपमान करायला लागला, दुःख द्यायला लागला, मारहाण करायला लागला, एवढा वेदना द्यायला लागला, एवढा यातना द्यायला लागला,
की एक दिवस ती चंचुला सुद्धा वाम मार्गाला गेली. काल आपण इथपर्यंत चरित्र पाहिलं. परंतु जरी वाम मार्गाला गेली, शिवकथा तिने ऐकली, शिवलोकाला प्राप्त झाली आणि जो पती दुर्गतीला गेलेला होता ना त्याला सुद्धा सद्गती प्राप्त करून दिली. तीच खरी पत्नी आहे महाराज. मेल्यानंतर सुद्धा जिला वाटतं माझ्या पतीला सद्गती मिळावी, माझ्या पतीला चांगली गती मिळावी, ती खरी पत्नी आहे. अशा प्रकारे चंचुलेला सद्गती प्राप्त झाली, बिंदुगाला सद्गती प्राप्त झाली आणि अंतकाळी शिवलोक त्या ठिकाणी प्राप्त झाला. बोलिये गिरिजा पार्वती मैया की जय, भोलेनाथ भगवान की जय. चोरी पिंडी दिला पाव, त्याच्या पूजने धावे देव. एक चोर पडायला लागला, पडता 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 त्या ठिकाणी कुठेतरी लपावं म्हणून शिवशंकर भोलेनाथाचं एका गुफेमध्ये जुनाट असं शिवलिंग होतं. त्या गुफेमध्ये त्याने काय केला, प्रवेश केला आणि प्रवेश केल्याच्या नंतर त्या ठिकाणी शिवलिंग आहे. आता शिवलिंग ज्या ठिकाणी आहे, शिवलिंगाच्या वरती एक अभिषेक पात्र असतं. बरोबर आहे ना महिला मंडळ? चुकलं तर सांगा बरं. शिवलिंगाच्या वरती एक अभिषेक पात्र असतं जे सदैव महादेवावर थेंब 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 अभिषेक त्या ठिकाणी करत असतं. आता अभिषेक प्रत्येक शिव मंदिरात असतात, पण कुठे सोन्याचं असतं, कुठे चांदीचं असतं, कुठे तांब्याचं असतं, कुठे पितळीचं असतं. हा चोर ज्या ठिकाणी गेला ना त्या शिवलिंगावरती सोन्याचं अभिषेक पात्र होतं. गेला होता लपायला. हा म्हटला बघा लपायला आलो, पण इथे तर मला चांगली सोन्याची संधी लावली, सोनं मिळालं, अभिषेक पात्र होतं ना त्या ठिकाणी, पण करावं काय, याचा हातच पुरेना. 3 फूट होता हा. काय करावं, हात पुरेना. आता त्या गुफेमधल्या शिव मंदिरात ना स्टूल होता, ना खुर्ची होती, ना आणखी काही होतं चढायला. मग आता कशावर चढणार आणि अभिषेक पात्र कसं काढणार? शेवटी त्याने शिवलिंगावर 2 पाय दिले आणि उभा झाला. महादेवाला एवढा आनंद झाला म्हणून सांगू तुम्हाला. शिवशंकर भोले बाबा म्हणतात, बापरे काय माझा महान भक्त आहे. या जगात असे माझे कितीतरी भक्ती आहे. कोणी मला जल वाहतं, कोणी फूल वाहतं, कोणी धतुऱ्याचं फळ, कोणी धतुऱ्याचं फूल वाहतं, कोणी दूध वाहतं त्या ठिकाणी, कोणी काय वाहतं, कोणी वेल फूल सगळं वाहतं. पण हा माझा किती महान भक्त आहे, याने तर याचं जीवनच मला वाहून दिलं. एवढे भोले आहे. शिवलिंगावर पाय देऊन उभा झाला, चोरी पिंडी दिला पाव. महादेवाला एवढा आनंद झाला, प्रगट झाले महादेव आणि त्याच्या पूजने त्याची पूजा करायला धावले महादेव. कोणाची? चोराची. एवढे अवघड दानी आहे, एवढे भोले. लगेच कोणी काही मागितलं की देऊन टाकतात. भस्मासुराची कथा आपण ऐकली असेल. भस्मासुराने तपश्चर्या केली महादेवाची. महादेव प्रसन्न झाले. वरम ब्रूयात. कधी कधी देव की नाही कोणाला सहज आशीर्वाद देऊन टाकतो बरं, पण कधी कधी देवाचा आशीर्वादच त्याच्या अंगावर उलटतो. एकदा आशीर्वाद या ठिकाणी भगवान भोले बाबांनी दिला. म्हटले काय मागायचं ते माग. भस्मासूर म्हटला देवा मला अमर करा. भोले बाबा म्हटले ते मग ते सोडून दुसरं काही माग. म्हटले मग ठीक आहे देवा, दुसरं मागायचंय ना, मी ज्याच्या डोक्यावर हात ठेवीन तो भस्म झाला पाहिजे. तथास्तु. आता आशीर्वाद तर मिळाला, आता काही विचार करायला लागला. आता आपण शंकराच्या डोक्यावर हात ठेवूया म्हणजे पार्वती आपल्याला मिळेल. हा भस्म होईल, पार्वती कोणाला मिळेल? आपल्याला मिळेल. तो भस्मासूर ज्यानं आशीर्वाद दिला त्याच्या डोक्यावर हात ठेवायला निघाला. महादेव पळायला लागले. पडता पडता त्या ठिकाणी वैकुंठात गेले भगवान विष्णूच्या जवळ. भगवान विष्णू म्हणतात काय झालं महादेवा? म्हणे फार मोठं संकट आलंय. काय झालं? मी भस्मासुराला आशीर्वाद दिला की ज्याच्या डोक्यावर तो हात ठेवेल तो जळून भस्म होईल आणि तो माझ्याच मागं लागला. म्हणे बघा भोले बाबा तुम्ही अवडंबरदानी आहात, लगेच कोणी काही मागितलं की देऊन टाकता. बघा कसा वार तुमच्यावर उलटला. म्हणे भगवान विष्णू आता तुम्ही मला यामधून सोडवा. मग कसं सोडवणार? एकदा तुम्ही मोहिनीचा अवतार धारण केला होता ना, आता पुन्हा करा माझ्यासाठी.
भगवान विष्णूने मोहिनीचं रूप धारण केलं आणि भस्मासुराच्या समोर गेले भगवान विष्णू। एवढं सुंदर ते रूप, एवढं सुंदर रूप पाहिलं भस्मासुराने। भस्मासुर म्हणायला लागला, मला तुझ्याशी काय करायचंय? लग्न करायचंय। काही असे कपटी माणसं असतात, काही असे लोभी माणसं असतात। आता 2 मिनिटाच्या आधी त्याला पार्वती मिळावी वाटत होतं, 2 मिनिटाच्या नंतर मोहिनी मिळावी वाटते। बरोबर आहे की नाही? मोहिनी मिळावीशी वाटते। मला लग्न करायचंय तुझ्याशी। ती म्हणाली, काही हरकत नाही, मी लग्न करेन, पण आमच्यामध्ये असा कुळाचार आहे, विवाहाच्या आधी कुलदेवीच्या समोर नृत्य करावं लागतं। तो म्हटला, मला नृत्य येत नाही। ती म्हटली, मग लग्न जमणार नाही। मग काय करावं? म्हटले, मी शिकवणार तुला नृत्य। म्हटले ठीक आहे। कुलदेवीच्या समोर गेले आणि कथ्थक चालू झालं। हळूहळू उजव्या कमरेवरती या ठिकाणी मोहिनीने हात ठेवला। तिचं बघून 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 भस्मासुराने सुद्धा हात ठेवला। नृत्य चाललेलं आहे। हळूहळू हळूहळू मोहिनीने खांद्यावरती हात ठेवला। भस्मासुर सुद्धा आपल्या खांद्यावर हात ठेवायला लागला। नृत्य चाललेलं आहे। हळूहळू मोहिनीने आपल्या मानेवरती हात ठेवला। भस्मासुराने सुद्धा आपल्या मानेवरती हात ठेवला। नृत्य अखंडितपणे चाललेला, एवढा धुंद झालेला आहे नृत्य करण्यामध्ये की हळूहळू मोहिनीने आपल्या डोक्यावरती हात ठेवला आणि भस्मासुराने सुद्धा हळूहळू आपल्या डोक्यावरती हात ठेवला आणि भस्मासुर भस्म झाला आणि महादेवावरचं संकट टळलं। म्हणून भोले बाबा एवढे अवघड दानी आहे, कुणी काही मागितलं लगेच देऊन टाकतात। कधी कधी देवावरचा वार त्यांच्यावरती पलटत असतो। म्हणून भगवान शिवशंकर भोलेनाथ अगदी बोळे आहे। एकदा की नाही, एका स्त्रीने, एका सोनबाईने भगवान भोलेनाथाची भक्ती केली। बघा, लोक काय मागतील देवाला हे सांगता येत नाही। हा, एकदा एका सोनबाईने भोले बाबाची भक्ती केली। भोले बाबा प्रसन्न झाले। म्हटले, वरंब्रूया, पण नियम असा आहे, तू जे मागशील त्याच्या 10 पट तुझ्या सासूला मिळणार। सोनबाईने त्या ठिकाणी तपश्चर्या केली होती। नियम होता, सोनबाईने जे मागितलं त्याच्या 10 पट कोणाला मिळणार? झोपल्या का काय? 10 पट कोणाला मिळणार? सासूबाईला मिळणार। आता हिने पहिला वर महादेवाला मागितला। म्हटले, महादेवा, मला सुंदर बनवा या ठिकाणी। म्हटले, तथास्तु। आता सुनबाई जर 1 पट सुंदर झाली तर सासूबाई किती पट सुंदर झाली असेल? हा, हुशार आहात तुम्ही। हा, दुसरा वर मागा। आता दुसरा वर मागायचा होता। ही म्हटली, महादेवा, आता मला अशी इच्छा आहे, मला 1 गाडी आणि 1 बंगला हवाय। म्हटले, तथास्तु। आता सुनबाईला जर 1 गाडी 1 बंगला मिळाला तर सासूबाईला 10 गाड्या आणि 10 बंगले। बरोबर आहे। तुम्ही म्हणाल, फारच चांगली सून आहे वा, एवढी चांगली सून तर आमच्या हिंगणघाट मध्ये पण नाही। आता तिसऱ्यांदा ऐका, महादेव म्हटले, आता तिसरा वर मागा। नियम होता, जे सुनेला मिळणार ते 10 पट सासूला मिळणार। तिसरा वर मागा। सुनबाई म्हटली, महादेवा, आता एकच इच्छा आहे, मला एक हलकासा हार्ट अटॅक येऊ द्या। म्हटले, तथास्तु। आता सुनबाईला जर हलका आला असेल तर सासूबाईला भारी। हिला 1 पट तर सासूला वाचली असेल का बिचारी? मग सासूबाईला मिळालेले 10 गाडी 10 बंगले कोणाला मिळाले? सुनबाईला। काही सुना एवढ्या हुशार असतात, काय देवाला मागतील काही नियम नाही। संगतीचे 3 प्रकार आहे। एक कुसंगती आहे, दुसरी विसंगती आहे आणि तिसरी सुसंगती आहे, सतसंगती आहे। सगळ्यात पहिल्यांदा जी संगती आहे, कुसंगती, ही कुसंगती ज्याने केली त्याचं वाटोळं झाल्याशिवाय राहत नाही। कुसंगतीत कुणाचं चांगलं होत नाही। देवराज ब्राह्मणाचं सुद्धा चांगलं झालं नाही, चंचुलेचं सुद्धा चांगलं झालं नाही, आणि तिचा पती बिंदुक त्याचं सुद्धा चांगलं झालं का? अजिबात नाही। कुसंगतीने कुणाचं चांगलं होत नाही याचं उदाहरण कालच आपण पाहिलं। दुसरी आहे विसंगती। विसंगतीने एकाचं चांगलं होतं महाराज, एकाचं वाईट होतं। अनेक लोकांच्या जीवनामध्ये विसंगती घडलेली आहे। आईची मुलाची विसंगती झाली, बापाची आणि पुत्राची विसंगती झाली, गुरुची शिष्याची विसंगती झाली आणि भावा भावाची विसंगती झाली महाराज।
हिरण्यकश्यपू आणि प्रल्हादाचं नाव आपण सगळ्यांनी ऐकलंय। बापाची आणि मुलाची विसंगती का झाली? एक स्वतःला देव समजायचा आणि दुसरा कणा कणात देवाला बघायचा। हिरण्यकश्यपू स्वतःला देव समजायचा आणि प्रल्हादजी कणा कणात देवाला बघायचे। म्हणून तर खांबामधून नृसिंह भगवंत प्रल्हादासाठी प्रगट झाले ना महाराज। विसंगती झाली, परिणाम काय झाला? एकाला नखाच्या प्रहाराने मरावं लागलं आणि प्रल्हादाला भगवान परमात्म्याची मांडी मिळाली। एकाचं चांगलं झालं, एकाचं वाईट झालं।